शेतकऱ्यांच्या खात्यात 921 कोटींची थेट भरपाई जमा होतीये। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झाले। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांकरता ही दिलासादायक बातमी म्हणायला हवी। शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण 5 निर्णय घेण्यात आलेले आहेत, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा। जिनिंग कारखान्यांना कापसाची प्रतीक्षा असून खानदेशामध्ये उशिराने पूर्वहंगामी लागवड करण्यात आलेली आहे। वेचणी सुद्धा लांबलेली असून कापूस पुरवठ्यामध्ये घट होणार। कांदा साठा तपासणीसाठी पुन्हा केंद्राचे पथक दाखल झालेले असून ग्राहक व्यवहार विभागाकडून साठ्याची तपासणी करण्यात आली। पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर मदत निधीवरून कलगीतुरा पूरग्रस्त पंजाबला 1600 कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर करण्यात आला। सोने चांदीने गुंतवणूकदार मालामाल झालेला असून गेल्या एका वर्षामध्ये मिळाले सोन्यामधून 44 तर चांदीमधून 45% रिटर्न। पुढील वर्षभरामध्ये किमतीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सोन्याची किंमत सध्या स्थितीमध्ये 1,13,000 रुपयांवरती गेलेली असून दरामध्ये आणखी वाढ होणार आहे। धान्याऐवजी मिळणार पैसे 28,000 लाभार्थ्यांना लाभ मिळणार, कारण आता शेतकरी योजनेमधील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। यानुसार वाशिम जिल्ह्यामधील 28,669 लाभार्थी पात्र ठरणार आहे। त्यामुळे त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे। अकोला जिल्ह्यामधील 3.30 लाख गरीब कुटुंबांना मोफत ज्वारीचे वितरण सुरू करण्यात आलेले आहे। सध्या स्थितीमध्ये पावसाने सोयाबीन पिकावरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकरी संकटामध्ये सापडले। 97 कोटींच्या मदतीची गरज। अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला आहे, कारण नुकसानाबाबत संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलेला आहे। यामध्ये नुकसान झालेल्यांमध्ये सर्वाधिक कोरडवाहू शेतकरी आहे। पीक विमा कंपन्यांनी थातुरमातूर रकमा देऊन पुसली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने। पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा। अधिकाऱ्यांच्या संगनमताने 210 जणांना घरकुलाचा अनधिकृत लाभ देण्यात आला। रमाई आवास योजना, मालेगाव पंचायत समिती व DRDA प्रकल्प संचालकांचा प्रस्ताव। पावसाचा वेळेवरती दगा, पण मनोऱ्यामध्ये कपाशीवरतीच भर देण्यात आलेली आहे। जिल्ह्यामधील कपाशीची निम्मी लागवड मनोऱ्यामध्येच। चांदवड प्रांताधिकाऱ्यांच्या दालनामध्ये शेतकऱ्यांनी ओतले कांदे। प्रहार संघटना, उद्धव सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले असून हमीभावाची मागणी केली गेली। उमराणे परिसरामध्ये मका दाखल झालेली असून 1,951 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे। समिती प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला। खर्डे परिसरातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेमध्ये पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला असून नदी नाले पडले कोरडे ढाक, विहिरींनीही गाठला तळ। देवगाव परिसरामध्ये बगड्या करपा रोगांनी भात पिके पोखरलेली असून शेतकरी सापडले चिंतेमध्ये। पिकांवरती होतोय परिणाम। उपमुख्यमंत्री अजित पवारांवरती सुप्रिया सुळेंचा निशाणा। रोहित पवार आणि रोहिणी खडसेंकडून मात्र पाठराखण केली जाते। मुरुम उत्खनन प्रकरण, अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवरती कारवाईची केली गेली मागणी। पाऊस थांबल्यामुळे हिरवा लिंबू बाजारामध्ये दाखल झालेला असून लोणच्यासाठी पिवळ्या लिंबाची मागणी वाढली। कोरगाव घोडसगाव पुलाचा भराव वाहून गेला। गावांचा संपर्क तुटला। किनी महसूल मंडळामध्ये पावसाचा कहर होत असून पिकांची दयनीय अवस्था। 60 लाख रुपये आले, बाकी निधी DPCकडे मागू। महिला बालविकास भवनाचा आराखडा तयार करण्यात आला। 10 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी गोदावरी महामंडळाला मिळाले 400 कोटी रुपये। संपादित जमिनीचा मोबदला, आणखी 200 कोटी रुपयांची गरज। सरकारने धोका दिल्यास सोडणार नाही, जरांगे पाटील म्हणाले। विखे, शिंदे, फडणवीसांचे कौतुक करीत सरकारवरती टीका केली। मुगाला 8,000 रुपयांचा भाव, तर हरभरा दरामध्ये मोठी घसरण झालेली असून सणाच्या पार्श्वभूमीवरती मागणी लक्षात घेत तेजीचे वारे वाहू लागले। हिंगोली परिसरामध्ये कागदपत्रांच्या मागणीने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची मदत ही विनाअट देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते। मोढ्यामध्ये सोयाबीनची आवक घटलेली असून दर मात्र हे स्थिरच आहे। नव्या सोयाबीनला समाधानकारक भाव मिळण्याची आशा वर्तवली जात आहे। सध्या स्थितीमध्ये सोयाबीनला किमान दर हे 3,900 रुपये तर कमाल दर 4,400 रुपये मिळत आहे।
गगनाला भिडलेले फुलांचे दर हे 8 दिवसांमध्ये घटलेले असून फुलशेती ही संकटामध्ये सापडलेली आहे। परतूर तालुक्यामध्ये सध्या विविध फुलांचे दर हे 10 पटीने घसरल्याने शेतकऱ्यांच्या पदरी आता निराशा येत आहे। आयात शुल्क शून्य कापूस पुन्हा शेतकऱ्यांनाच पिंजणार, केंद्र शासनाने घेतलेला निर्णय मागे घेण्याची शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी। औराद शहाजनी परिसरामध्ये अतिवृष्टी झालेली असून 1.5 तासामध्ये 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। काही वेळ वाहतूक झाली होती ठप्प। पीक पाहणीला सर्व्हरचा खोडा, बहुतांश शेतकरी वंचित असून नांदेड जिल्ह्यामध्ये 5,09,000 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले। पूरग्रस्त भागामध्ये नेत्यांचा महापूर, शेतकरी मात्र मदतीपासून दूर। देगलूर बिलोलीमध्ये पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। शेतकऱ्यांना खासदारांकडून मोठी अपेक्षा। कोर्टामध्ये सुनावणी करण्यात आली। हदगाव परिसरामधील 40,000 शेतकऱ्यांना पीक विमा भेटण्याच्या आशा ह्या पल्लवित झालेल्या आहे। कृष्णा मराठवाडा रामदारा ते एकुरका कामास सुद्धा मंजुरी मिळालेली असून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून माहिती। आलूरमध्ये ढगफुटी सदृश्य, धाराशिवमध्ये जोरदार उडीद मूग पिकांचे मोठे नुकसान झालेले असून शेतकरी झाले हवालदिल। 1500 कृषी केंद्र चालकांचा साथी पोर्टल विरोधामध्ये संताप व्यक्त केला जातोय। 15 सप्टेंबरला अमरावती जिल्ह्यामधील सर्व कृषी केंद्र बंदचा निर्धार। अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी 4.33 कोटी रुपयांचा प्रस्ताव। भंडारा जिल्ह्यातील 8,283 शेतकरी झाले बाधित। 2,589 हेक्टरवरील पिकांचे झाले मोठे नुकसान। उन्हाळी धानाची खरेदी केव्हा होणार, अन्यथा उपोषण सुरू करणार, पाथरी येथील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन। हत्ती गेले म्हणून घरी निघाले, वाटेमध्येच गुराख्याला गाठले, हृदयद्रावक घटना। चुरचुराच्या जंगलामध्ये कळप पांगला आणि घात झाला। आयात शुल्क शून्य, दर घसरणार, कापूस पुन्हा शेतकऱ्यांना पिंजणार। निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवरती ओढवले दुहेरी संकट। अतिवृष्टी व रोगामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिले निवेदन। हायरे नशीब, ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये केळीने केला घात, मात्र उत्पादन खर्च जास्त व उत्पन्न कमी या तोट्याच्या गंतामुळे सेलू तालुक्यामधील केळीच्या बागा ह्या बोटावरती मोजण्या इतक्या शिल्लक राहिल्या। TCS ॲप्लिकेशनचे सर्व्हर डाऊन होत असून शेतकरी झाले त्रस्त। ई-पीक पाहणी करणे शेतकऱ्यांसाठी बंधनकारक। ज्या वर्षाची FRP त्याच हंगामामधील साखर उतारा मिळणार, FRP समितीच्या बैठकीमध्ये देण्यात आल्या सूचना। पन्हाळा तालुक्यामध्ये तब्बल 3.5 महिन्यांनी बंधारा खुला, बंधाऱ्यामधील निम्मे बर्गे काढल्याचा परिणाम, बंधाऱ्याच्या अस्तित्वाला झालाय धोका। परदेशी काजू आयातीमुळे प्रक्रियाधारक संकटामध्ये सापडले, हवामानामधील बदलामुळे उत्पादन हे संकटामध्ये सापडलेले असून प्रथमच मिळाला सर्वोच्च दर। निराधार श्रावणबाळाच्या लाभार्थ्यांना 2,500 रुपये मिळणार, शासनाने अर्थसहाय्यतामध्ये केली 1,000 रुपयांची वाढ, ऑक्टोबरपासून नियम लागू होणार। शेतामध्ये पक्षी थांबे उभारा, भातावरील किडींचा प्रादुर्भाव रोखणे हे आवश्यक असणार आहे। आता शेतकऱ्यांचे मिटणार टेन्शन, 693 गावांमध्ये वेदर स्टेशन उभारणार। सांगली जिल्ह्यामध्ये केंद्र शासन उभारणार स्वयंचलित यंत्रणा, महिनाभरामध्ये यंत्रे बसवले जाणार। सत्ताधाऱ्यांकडून कर्जमाफीला सोयीस्करपणे बगल देण्यात आली, जयंत पाटील यांची टीका। उमदीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा मेळावा सादर। शेतकऱ्यांसाठी हमीभाव फसला, बाजारामध्ये सोयाबीनला वाढेना दर, आता नवीन उत्पादन येणार। यंदा खरीपामधील सोयाबीन क्षेत्रामध्ये घट झालेली असून अन्य पिकांकडे वाढला कल। चिनावल परिसरामध्ये विजेचा लपंडाव, शेतकरी हे त्रस्त झालेले असून बागायती हे धोक्यामध्ये सापडले। महावितरणाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जाते, तातडीने दखल घेण्याची केली गेली मागणी। भारत अमेरिका कोंडी फुटणार, वाटाघाटी सुरू करण्यात आलेल्या असून पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करणार डोनाल्ड ट्रम्प। पितृपक्षामध्ये सुद्धा महागले सोने, 10 ग्रॅमसाठी घडणावळ आणि GST सह मोजावे लागणार 1,26,802 रुपये। व्याज परतावा कर्ज योजनांसाठी शासकीय महामंडळांनी मुंबई बँकेशी येत्या 8 दिवसांमध्ये सामंजस्य करार करावा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे निर्देश। गुजरातमध्ये पूरस्थिती गंभीर असून डझनभर गावांमध्ये पाणी साचलेले आहे। पंजाबमध्ये 23 जिल्ह्यांमध्ये अजून सुद्धा पूरस्थिती निर्माण झालेली आहे। हरियाणामध्ये पावसाने सरासरी ओलांडली। ऐन सणासुदीमध्ये गाय दुधामध्ये विरजण पडलेले असून खरेदी दरामध्ये व्यावसायिकांची मनमानी होते, उत्पादकांची मात्र आर्थिक कोंडी कायम।
जनसुरक्षा विधेयक घटनाविरोधी असून विरोधी पक्षांचा आरोप होतोय. राज्यभरामध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली. नवीन कायदा गरजेचा नाही, काँग्रेसचे म्हणणे. ओबीसी कुणबी प्रमाणपत्रांना आळा घालणार. ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. उबाठाला वगळणार. काँग्रेस स्वतंत्र लढणार. महाविकास आघाडीमध्ये नवा पेच निर्माण झालेला असून अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार. सकल बंजारा समाजाचा मोर्चा. अनुसूचित जातीमध्ये समावेश करा. पाथर्डी तहसीलदारांना देण्यात आले निवेदन. सांगलीमधील पवन ऊर्जा प्रकल्पाच्या जमिनी व्यवहाराची होणार चौकशी. महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, संबंधित जमिनीचे सर्वे नंबर ब्लॉक करण्याचे देण्यात आले आदेश. धरणे गळताय, कालवे झिजताय, निधीअभावी प्रकल्प रखडले. कृष्णा खोऱ्याच्या विकासासाठी हवेत 30,000 कोटी रुपये. शासनाकडून सध्या मिळतायत केवळ 3,000 कोटींचा निधी. घोडसगाव परिसरामध्ये मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झालेले असून अनेक ठिकाणी शेतामध्ये साचले पाणी. रस्ते गेले वाहून, संपर्क सुद्धा तुटला. शिक्षकांची 105 प्रमाणपत्रे अयोग्य असून आज अखेर 459 शिक्षकांची तपासणी झाली. 42 जणांची दांडी. खरीप पिकांची वाढ खुंटल्याने चिंता व्यक्त होते. पाटण तालुक्यामधील स्थिती. खरीप हातचा गेल्याने शेतकरी झाले हवालदिल. जनसुरक्षा विधेयकाची महाविकास आघाडीकडून होळी करण्यात आली. निषेध मोर्चा काढत सरकारविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जाहीर सभेमधून टीकाशस्त्र. मुख्यमंत्री बळीराजा पानद रस्ते योजनेची घोषणा करण्यात आली. आमदारांच्या अध्यक्षतेखाली मतदारसंघनिहाय समिती स्थापन होणार. बोगस बियाणे प्रकरणी इनोव्हेजला दणका देण्यात आला. विक्री परवान्यावरती कारवाई करा. नांदेड कृषी विभागाचे संचालकास पत्र. शेतकऱ्यांची ई पीक नोंदणी कशी होणार. नेटवर्क नाही, सर्व्हर सुद्धा डाऊन होते. फोटोशिवाय सुविधा द्या, शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी. शाहूवाडीमध्ये लोकरी माव्याचा प्रादुर्भाव. ऊस पीक सापडले संकटामध्ये. शेतकरी झाले हवालदिल. पन्हाळ्यामध्ये 102 घरांची पडझड झालेली असून अतिवृष्टीने 45 लाखांच्या वरती नुकसान झालेले आहे. गतवर्षीची भरपाई सुद्धा रखडलेली. सातारा जिल्ह्यामधील 889 अंगणवाड्या सौर ऊर्जेने उजाडल्या. विजेबाबत अंगणवाड्या स्वयंपूर्ण असून दररोज 444 किलोवॅट वीज निर्मिती होते. वांग मराठवाडी धरणग्रस्तांना मिळाला दिलासा. लाभ क्षेत्रामधून 4 गावे वगळण्याच्या प्रस्तावाला गती देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश. विकास कामांचा बट्ट्याबोळ झालेला असून जनजीवन मिशनची 130 कोटींची बिले थकली. ठेकेदारांना काळ्या यादीमध्ये टाका. 40,000 निरक्षर देणार परीक्षा. नवभारत साक्षर अभियान. 466 केंद्रावरती होणार परीक्षा. डाव्या कालव्याच्या दुरुस्तीवरती होणार 750 कोटी रुपयांचा खर्च. जायकवाडी प्रकल्प निविदा प्रक्रियेचा प्रस्ताव शासनाकडे सादर. 2 ते 3 तुकड्यांमध्ये निघणार निविदा. कामगार मंडळाकडून 1.5 लाख लाभार्थ्यांना भांडी संचचे वाटप करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नोंदणी ही 2.5 लाख कामगारांची असून तांत्रिक अडचणीमुळे निम्मे लाभापासून वंचित आहे. लासूर कृषी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडलेला असून भुसार धान्याचे लिलाव पुन्हा जुन्या पद्धतीने करण्याची केली जाते मागणी. सरपंच उपसरपंचांचे मानधन हे दुप्पट असून सदस्यांच्या मानधनामध्ये वाढ करा. ना भत्ता केवळ 200 रुपयांवरती बोलवण. अभियंत्याच्या कमतरतेमुळे घरकुल योजनेचा बोजवारा. अंबड तालुक्यामध्ये केवळ 4 अभियंते कार्यरत. ऊस उत्पादक शेतकरी प्रगतशील व्हा. माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले, ऊस परिषदेमध्ये तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन झालेले असून शेतकरी मेळावा संपन्न झाला. शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण पीक पद्धत अवलंबावी. जिल्हाधिकारी मित्तल यांची मागणी. आत्मा नियामक मंडळाची आढावा बैठक संपन्न झाली. फक्त नावालाच आहे कृषी विभाग. मुक्रमाबाद मंडळामध्ये 16 पैकी 12 पदे रिक्त असून शेतकरी झाले हतबल. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.